तर तो काय करायचा, लोकांना पैसे वगैरे द्यायचा आणि जेव्हा परत पैसे मागायचा ना, तर जेव्हा लोक द्यायचे नाही तेव्हा तो लोकांना एका जागेवर बोलवायचा की अरे चल जाऊ असं तसं, आणि तेव्हा तिथे त्यांना तो मारून टाकायचा. त्यांची बॉडीला तिकडेच डिस्पोज वगैरे करून फेकून द्यायचा. त्यांचं डोकं आणायचं, शिर आणायचा, शिरमधून ब्रेन काढायचं त्यांचं आणि ब्रेनला सूप बनवून पिऊन जायचं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तुझे बोलला जो इक्बाल झाला, जो सुरेंदर कोहली झाला, त्यांच्याच एक मेंटॅलिटी वाल्या माणसाची केस आहे, राजा कोलंदर. तू ऐकलंय का? इंडियन प्रेडेटर. हा, त्याची नेटफ्लिक्सवर सिरीज पण आहे. आणि जेव्हा आपण ह्या केस बद्दल विचार करतो ना भाई, तर असं वाटतं भाई कोण असा माणूस असू शकतो भाई जो एवढ्या लेवल पर्यंत जाऊ शकतो. हा पण कॅनिबल स्टोरी आहे ना ही पण. हो, म्हणजे ह्यात पण तो माणसाचं मांस खातोय आणि त्याला खूप लोक पिशाच वगैरे पण बोलायचे, नरभक्षी वगैरे, तर ते सर्व बोलायचं. पण त्याची स्टोरी अशी चालू होते. तर ही जी केस आहे ना ती अशी सुरुवात होते की ही 2000ची गोष्ट आहे, 2000ची स्टोरी आहे. तर एक दिवशी काय होतं ना की धीरेंदर सिंग नावाचा एक न्यूज रिपोर्टर असतो, आज न्यूज मध्ये असतो, म्हणजे वन ऑफ द फेमस त्यावेळीचं न्यूजपेपर असतो. ठीक आहे, तर तिथे तो काम करत असतो, तो रिपोर्टिंग वगैरेला जात असतो. अचानक एक दिवशी आहे ना तो एका ठिकाणी जातो त्याच्या कामाच्या ह्याच्यात, कोणाचं तरी त्याला काही न्यूज वगैरे काहीतरी कव्हर करायची असते. तर तो जातो तिथे आणि रात्री येत नाही परत. अच्छा. हा, तर रात्री परत येत नाही म्हणून त्याची वाईफ आहे ना ती त्याच्या कामावर फोन करते की बाबा आला नाही, रात्र झाली आला नाही असं तसं. तर ते लोक बोलतात अरे मे बी तो काय कामात वगैरे असेल, काही न्यूज रिपोर्टिंग वगैरे असेल, तर थांब जरा, तिथे कदाचित नेटवर्क वगैरे नसेल, मोबाईल स्विच ऑफ झाला असेल, एक दिवस आपण 1-2 दिवस वाट बघू, येईल तो परत. तर ती बोलते ठीक आहे, ती थोडं पेशन्स ठेवते आणि 2-3 दिवसानंतरही तो परत येत नाही. तेव्हा त्याची वाईफ पोलिसांना ही कंप्लेंट करते. 14 डिसेंबर 2000ला त्यावेळीची गोष्ट आहे. ती पोलिसांना कॉल करते, मिसिंग रिपोर्ट वगैरे पोलीस लिहितात त्याची आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात. तर सर्वात आधी पोलीस त्याचा फोन ट्रॅक करतात, धीरेंदर सिंगचा फोन ट्रॅक करतात. तर त्याच्या फोनमध्ये जो लास्ट कॉल असतो ना, तो लास्ट कॉल पुलन देवी नावाच्या एका बाईचा असतो. पोलीस त्या नंबरवर कॉल करतात, पुलन देवीला कॉल करतात आणि तिला विचारतात की धीरेंदर सिंगचा तुम्हाला लास्ट कॉल आहे, तर तो माहिती आहे का तुम्हाला कुठे आहे? तर ती बोलते मी कोणत्या धीरेंदर सिंगला वगैरे ओळखत नाही, तर पण त्याचा लास्ट कॉल तुम्हालाच आहे. तर ती बोलते की कदाचित माझ्या हस्बंडनी लावला असेल, कदाचित माझ्या नवऱ्यांनी फोन लावला असेल. तो ठीक आहे त्यांना द्या. तर इथे एंट्री होते राम निरंजनची, जो फुलन देवीचा हस्बंड असतो. त्याला विचारतात पोलीस की धीरेंदर सिंगनी लास्ट कॉल तुमच्याशी बोलले? तो बोलतो हा माझा मित्र आहे, पण तेव्हा कॉल आला त्याच्यानंतर त्याची माहिती नाही मला. एवढा क्लोज फ्रेंड नाही म्हणजे बोलतो? नाही, तो बोलतो माझा मित्र आहे, त्याने मला लास्ट कॉल केलेला, मी ओळखतो याला. असं बोलतो की मी त्याला ओळखतो, त्याचा मला कॉल आलेला, पण त्यानंतर मला माहिती नाही तो कुठे आहे. ठीक आहे, कारण लास्ट कॉल ह्याला आहे म्हणून पोलीस ह्याला राम निरंजनला आणि त्याचा जो साला असतो, साल्याला मेवण्याला, जो त्याच्या बायकोचा जो भाऊ असतो, हा, त्या दोघांना उचलतात आणि पोलीस स्टेशनमध्ये आणतात आणि इन्व्हेस्टिगेशन सुरुवात करते. जेव्हा राम निरंजनला पहिल्यांदा आणतात, तर राम निरंजन भाई खूप सिंपल व्यक्ती, म्हणजे त्याचं मी जर तुला बॅकग्राऊंड सांगू तर तो एका सरकारी नोकरीमध्ये होता, गव्हर्नमेंट जॉब करायचा, नॉर्मल माणूस. त्याला 3 मुलं होती, एक वाईफ होती आणि त्याचा जो मेवना होता तो राहायचा. आणि एकदम सिंपल फॅमिली, एकदम चांगला माणूस, लोकांना मदत करायचा. त्यावेळी जेव्हा पोलिसांनी त्यावर इन्व्हेस्टिगेशन सुरू केले आणि पोलिसांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केले, तर पोलिसांनी सुरुवातीला हेच प्रश्न विचारले की बाबा तू ह्याला ओळखतोस का? तर स्टार्टिंगमध्ये तर त्यांनी इन्कार केलं की बाबा मला नाही माहिती त्या सर्व गोष्टी. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्याच्यावर अजून जोर जबरदस्ती केली, तेव्हा तो पोलिसांना बोलला की थांबा मी सांगतो. पण त्यावेळी आहे ना त्याचं रूप हळूहळू बदलायला लागलं. म्हणजे तो जो एकदम साधा सिंपल दिसणारा जो व्यक्ती होता ना, तो आता एका पॉवरफुल पर्सनॅलिटीमध्ये कन्वर्ट होता, कॅरेक्टर चेंज होता. हा, म्हणजे जो नोकर होता ना तो आता शेड बनायला लागला, म्हणजे बॉस बनायला लागला आणि कॅरेक्टर असा पॉवरफुल व्यक्ती बनायला लागला. त्यांनी पोलिसांना सांगितलं की मी सगळं सांगतो तुम्हाला, मला डाल खायची आहे. बोलतो डाल पाहिजे मला, खायची आहे फक्त डाल, असं नाही की त्यासोबत भात किंवा चपाती वगैरे काहीच नाही, भाकरी काहीच नाही, त्याला फक्त डाल. पोलीस बोलले ठीक आहे, पोलिसांना बोलले सर्व सांगतो. आता पोलीस त्यांनी अग्री केलं किंवा त्यांना इन्फॉर्मेशन काढायची होती. पोलीस ठीक आहे बा, ह्याला दाल मागवा कुठून? तो बोलतो मी बनवणार. अच्छा, असं बोलतो? हा, तो बोलतो मी बनवणार, तुम्ही डाळीचं सामान आणून द्या. हो, मसाले त्यांनी लिहून दिले, त्यांनी डाळ वगैरे लिहून दिली, हे मागवा, मला किचन मध्ये घेऊन जा. त्याने डाळ बनवली, त्यांनी भाई टोपभर डाळ
खाल्ली, हम्म. अशीच खाल्ली आणि बोलतो हा विचार आता काय विचारायचंय. आणि मग केस चालू होते पुढे. भाई हे रिअल झालंय. हे रिअल झालं. हा हे रिअल म्हणजे हे झालंय. जे आपण न्यूज वगैरे वाचतो ना, हे हा. लिहिलंय आर्टिकल्स मध्ये बऱ्याचसा. आता बोलतो बोला काय विचारायचं हा, तुम्हाला, हा, आता हा. विचारा मला प्रश्न. पोलीस विचारतो धीरेंदर सिंगची बॉडी कुठे आहे, हम्म. कारण तो आता एक वेगळंच पर्सनॅलिटी म्हणू चेंज झालाय पूर्ण. चेंज झालाय. तो बोलतो चला दाखवतो मी. हम्म. तो त्यांना आहे ना त्याच्याच एक काही डिस्टन्समध्ये एक फार्म हाऊसवर घेऊन जातो. मला त्या जागेचं नाव नाही आठवत आहे, मी लिहिलंय माझ्या डायरीमध्ये. मी एकदा थांबते, जागेचं प्रॉपर एक नाव सांगतो तुला. डिटेल्स आय गेस पिग फार्म होतं ते, नेनीगाव. नेनीगाव. हा. हम्म. पोलीस हा. विचारतात हे कोणाचं घर आहे, हे अच्छा. कोणाचं फार्म हाऊस आहे. बाई हिथे ह्या मोमेंटला त्याची पर्सनॅलिटी कम्प्लिटली चेंज होऊन जाते. हम्म. म्हणजे तो एक राजा बनून जातो, एक वेगळंच कॅरेक्टर किंग बनून जातो, एक वेगळाच कॅरेक्टर, म्हणजे अपरिचित. अपरिचित टाईप. राईट. म्हणजे एक जो व्यक्ती आता म्हणजे जो सुरुवातीला आलेला तो कसा एक घाबरणारा, एक सिम्पल हा. साधा की माणूस, मला असं करू नका, तसं तो करू हळूहळू त्यावर चेंज व्हायला लागलं. आणि जेव्हा तो त्या फार्म हाऊस मध्ये गेला ना, तो पोलिसांना बोलला की हा फार्म हाऊस नाही, ही राजा कोलंदरची अदालत आहे. अच्छा. इथे राजा कोलंदर त्याचा न्याय देतो. हा. म्हणजे मी राजा इथे लोक, कोलंदर स्वतः. हा राजा कोलंदर, आणि अच्छा. मी आहे तो राजा कोलंदर. अरे बापरे. ह्या जगातला सर्वात स्मार्टेस्ट, सर्वात स्ट्रॉंगेस्ट, म्हणजे सर्वात शक्तिशाली, सर्वात बुद्धिमान आणि सर्वात ताकदवर व्यक्ती ह्या जगातला राजा कोलंदर, तो मी आहे. म्हणजे असं तो पोलिसांना ऐलान करतो. आणि पोलिसही तिथे घाबरतात बघून. हा, पोलिसांना वाटतं की हा सायको आहे थोडा. तर पोलीस त्याला थोडं घाबरतात पोलिसी ते बघून. पण ठीक आहे, विचारतात की धीरेंदर सिंगची बॉडी कुठे आहे. तो बाहेर येतो त्याच्या फार्म हाऊसचा आणि जी जमीन असते ना त्याकडे इशारा करतो, इथे आहे. इथे आहे कुठे, बोलते ह्याला खोदायला ना. तर जेव्हा पोलीस त्याला खोदायला लागतात, म्हणजे त्या जागेला खोदायला लागतात, त्यांना तिथे एक ह्युमन स्कल मिळतो, एक खोपडी मिळते त्यांना, माणसाची खोपडी मिळते. आणि तिथे सर्व पोलीस लोक घाबरून जातात की बाई नक्की काय आहे. पोलीस जरा डिटेलमध्ये बघतात ना, ते बघतात की त्यांच्या त्या ह्युमन स्कलवर त्यांनी असं मार्क करून ठेवले. मार्क्स आहेत रेड कलरचे, काही व्हाईट कलरचे, की तो त्या प्रत्येक जणांना ओळखायला पाहिजे. म्हणजे असं काही मार्क्स होते त्याच्यावर. ही वॉज ओपन बुक नाव. तो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर झटपट देत होता आणि विथ कॉन्फिडन्स की त्यांनी काही चुकीचं केलंच नाही. त्याचं कॅरेक्टर असं झालेलं असतं ना की त्याला असं वाटतं मी जे केलं ते बरोबर वाटलं. म्हणजे ह्या राजाला काही वाटलं ते त्यांनी केलं आणि त्यांनी जस्टिस दिली, त्यांनी न्याय, हा त्याचा न्याय आहे. बरोबर. तर तिथे जेव्हा माहिती केलं ना, तर म्हणजे राजा कोलंदरचं कसं होतं ना, म्हणजे हा आहे ना काही लोकांना, म्हणजे हे ट्रॉमा आहे, म्हणजे हे त्याचं आहे ना पास्ट ट्रॉमाला म्हणजे दाबून म्हणजे काही जे म्हणजे लोकांनी त्याला बरोबर वागवलं नसेल किंवा त्याच्यावर पास्टमध्ये काही गोष्टी झाल्या ज्याचं तो एक मनात दाबून बसलाय आणि आता ते त्याच्या एका वेगळ्या पर्सनॅलिटीमध्ये बाहेर येत आहे. सो त्याचे 2 पर्सनॅलिटी होते. एक पर्सनॅलिटी राम निरंजन, जो एक साधा सिंपल राहणारा व्यक्ती, जो बँकेत जातो, 3 मुलं आहेत, म्हणजे एक सिंपल मनुष्य होता. आणि दुसरीकडे राजा कोलंदर, जो एक राजा होता, त्याच्या एक मनातल्या एका राज्याचा एक ब्रेन स्वतःच त्यांनी एक राज्य बनवलेलं आणि त्याचा तो राजा होता. आणि तिथे त्याला तो न्याय द्यायचा लोकांना आणि तो त्याच्या दुश्मनांना मारायचा, जे दुश्मन तो रिअल लाईफ मध्ये बनवायचा. तर इथे अशी स्टोरी आहे ना भाई. तर राजा कोलंदर कोणाला मारायचा, तो आहे ना, म्हणजे जो राजा कोलंदर लोकांना पैसे द्यायचा, मदत करायचा. त्याचे ऑफिसचे वगैरे जे असतील, जेव्हा कोणते मित्र असतील त्यांना तो पैसे वगैरे देऊन मदत करायचा. आणि जेव्हा पैसे मागायचा तर कोणी त्याला पैसे नाही दिले किंवा कोणी, आणि बेसिकली असं होतं तो एक कोल्ड ट्राईब मधून बिलॉंग करायचा. कोल्ड ट्राईब म्हणजे एक लोअर कास्ट आहे. तर त्याला असं वाटायचं ना, त्याला लहानपणापासून लोकांनी खूप त्याच्याबरोबर डिस्क्रिमिनेशन केलंय, खूप त्याला एक खालच्या नजरेने बघितलंय आणि खूप असं. तर त्याला ना ते पण आवडायचं नाही. ठीक आहे. तर तो काय करायचा, लोकांना पैसे वगैरे द्यायचा आणि जेव्हा परत पैसे मागायचा ना, तर जेव्हा लोक द्यायचे नाही तेव्हा तो लोकांना एका जागेवर बोलवायचा की अरे चल जाऊ, असं तसं. आणि तेव्हा तिथे त्यांना तो मारून टाकायचा, त्यांची बॉडीला तिकडेच डिस्पोज वगैरे करून फेकून द्यायचा. त्यांचं डोकं आणायचं, शिर आणायचा त्याच्या फार्म हाऊसवर. शिरमधून तो मेंदू काढायचा, ब्रेन काढायचा त्यांचं, आणि ब्रेनला सूप बनवून पिऊन जायचं. खातोय लिटरली ब्रेनला सूप बनवून पियायचा, खायचा असं. त्याच्या मागचं रिझन हे होतं ना, आता माणसाला माणूस काय बनवतं, म्हणजे आपण तर बुद्धिमत्ता बरोबर, नाही तर आपण पण जनावरच आहोत. आपण विचार करू शकतो म्हणूनच आपण एवढ्या गोष्टी करतो. ठीक आहे. बुद्धिमत्ता माणसाची ही असते, सर्वात पॉवरफुल गोष्ट असते. राजा कोलंदरला जगातलं सर्वात पॉवरफुल व्यक्ती बनायचं होतं बुद्धीने. आणि त्याच्या ह्या मागचं लॉजिक काय होतं की जर मी कोणत्या माणसाचा मेंदू खातोय
तर मी त्याची बुद्धिमत्ता खातोय आणि ती बुद्धिमत्ता माझ्यात येते आणि अशा प्रकारे मी या जगातला सर्वात बुद्धिमान व्यक्ती स्मार्ट बनणार. माणूस बनेन. म्हणजे हे त्याचं आय नो Weird फालतू logic. आहे आणि खूप वियर्ड लॉजिक आहे, पण हे त्याचं होतं. म्हणून तो आहे ना, त्यांनी खूप लोकांना मारले जे त्याचे कलिग्स होते. इव्हन त्यांनी एकदा तर असं केलं भाई, त्याने असं ऐकलेलं की हे जे पंडित लोक असतात ना, पुजारी असतात ना, त्यांच्या ना आतड्या खूप मोठ्या असतात, कारण ते खूप खातात ना, म्हणून त्यांच्या आतड्या खूप मोठ्या असतात. म्हणजे बेसिक एकदम फालतू एकदम हे होतं. त्याला फक्त एक क्युरिओसिटी होती की त्यांच्या आतड्या मोठ्या असतात, म्हणून त्याला बघायचं होतं. म्हणून ह्याच चक्करमध्ये त्यांनी 2 पुजाऱ्यांना मारून टाकलं आणि बघितलं, त्यांचं ब्रेन खाल्लं आणि आतड्या बघितल्या आणि त्यांना पण डिस्पोज करून टाकलं. आणि हे रियालिटीमध्ये झालंय. त्यांनी त्याच्या ह्याच्यात केलं. तो प्रत्येक त्याच्या ह्यांना मारायचा ना, प्रत्येक त्याच्या दुश्मनांना मारायचा ना, तो त्याच्या मनात जो दुश्मन बनवलेला, त्यांना तो दुश्मनांना मारायचा, त्यांच्या डोक्यावर एक मार्क करून ठेवायचा. राजा कोलंदरची मी तुला एक सायकोलॉजिकल लेवलवर तुला एक गोष्ट सांगतो. त्यांनी स्वतःचं नाव राजा कोलंदर ठेवलेलं. का? कारण तो कोल ट्राईब मधून बिलॉंग करायचा. कोल जे कम्युनिटी होती त्यांचा राजा, तो त्यांचा राजा स्वतःला कन्सिडर करायचा. आणि त्यांनी एक मनघडत अशी त्याच्या डोक्यामध्ये एक प्रजा म्हणजे एक राज्य बनवलेलं, त्याचा तो राजा होता. स्वतःचाच विचारात बनवलेला. तिकडे त्याची स्वतःची न्याय काय बोलतात कॉन्स्टिट्यूशन त्याचं होतं. तो स्वतःच न्याय द्यायचा असं सर्व होतं. राजा कोलंदरची जी बायको होती, रामनिरंजनची बायको होती, तिचं नाव पुलनदेवी होतं. लग्नानंतर त्यांनी तिचं नाव पुलनदेवी ठेवलं. पुलनदेवी म्हणजे बँडेड क्वीन, ते वाला बँडेड क्वीन. म्हणजे त्याला असं वाटायचं की माझ्यासोबत कोण आहे, पुलनदेवी आहे, बँडेड क्वीन आहे, म्हणजे मी पॉवरफुल आहे. मग त्याला असं होतं की एक पॉवरफुल व्यक्तीचा मला सपोर्ट आहे. त्याच्या बायकोला त्यांनी नंतर पॉलिटिक्समध्ये पण उतरवलेलं, असं काहीतरी होतं. त्यांनी त्याच्या जे मुलं होती, 3 मुलं होती. विचार कर त्यांनी त्यांचं नाव काय ठेवलेलं. त्याच्या 3 मुलांचं नाव होतं अदालत, आंदोलन आणि जमानत. ते म्हणजे याच्यासारखं झालं, कॉन्स्टिट्यूशन सारखं. कॉन्स्टिट्यूशन त्याला असं वाटतं की माझ्या मागे कोण आहे, पुलनदेवी आहे, माझ्या मागे एक पॉवरफुल एक हात आहे आणि मी अदालत, आंदोलन आणि जमानतचा बाप आहे. कंट्रोल करतो या लोकांना. कंट्रोल करतो. हे त्यांनी माइंड मध्ये आपल्या बनवलेलं. म्हणजे आय नो हे खूप फक्टअप गोष्ट आहे. एक ऑथॉरिटी फिगर बनायची त्याला एक स्वतःच्याच डोक्यामध्ये तो एक अथॉरिटी त्याला बनायचं होतं की आय एम द मेन पर्सन. तसं होतं त्याचं. त्यांनी त्यांचं ते नाव ठेवलेलं. जेव्हा पोलिसांनी जेव्हा त्याच्या अजून खोदलं, ते फार्म हाऊस मध्ये शोधलं, त्यांना एक पेटी मिळाली भाई. आणि पेटीमध्ये त्याचे काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या आणि एक डायरी होती. तर डायरीमध्ये ना भाई काय नावं होती, मी नावं वाचून दाखवतो तुला. ही रिअल नावं होती जे त्या पेटीमध्ये होती. तर पेटीमध्ये नाव कोणाचे होते ना भाई, काली प्रसाद श्रीवास्तव करून एक नाव होतं, जो त्याचा कलिग होता, ह्यांनी म्हणजे रामनिरंजननी त्याला 50,000 रुपये दिले होते आणि तो परत नव्हता करत, म्हणून त्याला मारून टाकलं. दुसरा मोहम्मद मुनीन करून एक होता. त्याची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याचा आहे ना, म्हणजे मोहम्मद मुनीनला आहे ना हिप्नॉटिझम यायचं, वशीकरण यायचं. आणि ह्यानी त्यालाही पैसे दिले होते, पण मेन आहे ना राजा कोलंदरला त्याकडून ते हिप्नॉटिझम शिकायचं होतं. म्हणून त्याला मारून टाकला आणि त्याचा मेंदू त्यांनी खाल्ला की त्याला हिप्नॉटिझम यावं. पवन कुमार यादव, हातिया नासिन आणि असे खूप नावं होती, 14 नावं होती. आणि लास्टचं नाव काय होतं बोलू, ते होतं धीरेंदर सिंग, जो न्यूज रिपोर्टर होता, जो हरवला होता आणि ज्या बायकोनी पोलिसमध्ये कंप्लेंट केलेली, ज्याच्यामुळे पोलिसांनी ह्याला पकडले. ठीक आहे. तर झालं असं होतं ना की त्या दिवशी धीरेंदर सिंगला एक बातमी आली. म्हणजे हा रामनिरंजन होता राजा कोलंदर आणि त्याचा जो मेवणा होता, काय नाव त्याचं, वंशराज. म्हणजे नावं इथे तिथे होऊ शकतात, पण तुम्हाला गुगलवर माहिती मिळेल, प्लस आम्ही स्क्रीनवर देऊ. ते दोघं एक कार लुटिंग बिझनेस चालवायचे. म्हणजे ते हायवेवरती कारना लुटायचे आणि त्यांच्या ड्रायव्हर्सना मारून टाकायचे. पैसा त्यांचा तिकडनं येतो. भले जो रामनिरंजन होता तो एका सरकारी नोकरीमध्ये काम करायचा, तरीही त्याच्याकडे टाटा सुमो कार होती आणि एवढा मोठा फार्म हाऊस होता. आणि म्हणूनच तो लोकांना एवढे पैसे देऊ शकत होता, कारण मेन पैसा त्याला त्या कार लुटिंग बिझनेस मधून येतोय. हीच माहिती धीरेंदर सिंगला मिळाली, जो आज न्यूज मध्ये एक न्यूज रिपोर्टर होता. आणि तो त्याच्याच माहितीसाठी जेव्हा त्यांनी फुलनदेवीला कॉल केला आणि राजा कोलंदरनी, रामनिरंजननी जेव्हा तो कॉल उचलला आणि त्याला विचारलं की आम्हाला असं माहिती पडलं, आम्हाला त्याबद्दल बोलायचं आहे, तेव्हाच रामनिरंजननी त्याला रात्री फार्म हाऊसवर बनवलं. त्यावेळी थंडी होती म्हणून त्या लोकांनी शेकोटी वगैरे पेटवलेली. आणि मस्त की जेव्हा तो धीरेंदर सिंग शेकोटीच्या
परिसरात बसला होता आणि राम निरंजन त्याशी बोलत होता, त्याला अच्छा. सर्व माहिती देत होता. तितक्यात जो त्याचा मेवणा होता, वंशराज, काय त्याचं नाव, वंशराज होता ना, वंशराज ज्याचं नाव होतं, त्याचा जो मेवणा होता वंशराज, तो मागून आला आणि त्यांनी धीरेंदर सिंगला शॉट केलं. ऑन द स्पॉट गोळी मारली. इव्हन त्याचाही ब्रेन खाल्ला आणि अच्छा, त्याचा पण सेम ब्रेन खाल्ला आणि ब्रेन खाल्ला आणि मारून टाकलं. तू जेव्हा म्हणजे हे सर्व ही गोष्ट होती म्हणजे, आणि त्यानंतर त्याला पकडलं गेलं. पण जेव्हा त्याचे तू न्यूज इंटरव्ह्यूज बघशील ना त्याचे, सेम भाई जे आपण बोललो ना त्या सुरेंदर कोहली बद्दल वगैरे, जेव्हा काही न्यूज चॅनल्सनी याचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला ना, तो खूप नॉर्मल वाटतोय रे. म्हणजे जसं एक नॉर्मल क्रिमिनल असतो, त्याला कशी एक खंत असते की बाबा त्याला एक रिग्रेट असतो की त्यांनी काहीतरी चुकीचं केलंय. तसं ह्याच्या राम निरंजन मध्ये काहीच नव्हतं, तसं राजा कोलंदर मध्ये काहीच रिग्रेट नव्हता. तू बघशील तो न्यूज रिपोर्टर्सना बिंदास सांगतोय की मी नव्हतो, हे नव्हतं, ते नव्हतं. म्हणजे खूप नॉर्मल आहे तो, त्याला काहीच 1% पण रिग्रेट नाहीये. आणि दुसरीकडे तू बघशील त्याचे काही फोटोज पण आहेत जिथे तो स्वतः स्कल वगैरे घेऊन उभा आहे पोलिसांसमोर. अच्छा, दोन्ही साईडला बोलतोय की मी केलं पण नाही, फोटो पण दाखवतोय. हा, म्हणजे त्याला असं वाटतं की जे मी केलं ते चुकीचं केलंच नाही कोणत्या अँगलनी, ते तर बरोबर केलं मी. हा माझा न्याय होता. म्हणजे हे इट्स फक्ड. म्हणजे तो लोकांना आणायचा, त्यांच्या ब्रेन खायचा आणि त्या सर्व गोष्टी खायचा, फक्त की एकाच ह्याच्यात की मी बुद्धिमान होईन. हे म्हणजे हे ह्युमन मास वगैरे कन्झ्युम करण्यात झालं. पण तुला बेसिकली ह्युमन मास, हे कॅनिबलिझमची हिस्ट्री माहिती आहे का, की हा वर्ड कसा ह्युमन कॅनिबलिझम एक जर बघायला गेली ना, सर्वात पहिली हिस्ट्री त्याची आफ्रिकेमधनं दिसते. आफ्रिकेमध्ये अजून भरपूर ट्राईब्स आहेत. आफ्रिकेमध्ये किंवा कुठच्या आय गेस अंदमान निकोबारला पण आहेत अशा भरपूर ट्राईब्स जे ह्युमन मास कन्झ्युम करतात. तिकडनं आलेलं आहे. पण तेच आहे ब्रो, आपला ह्युमन ब्रेन वियर्ड आहे, थोडासा फक्त आहे. माणसाला कधी कुठची गोष्ट आवडेल ते आपण नाही सांगता येईल. ते त्यांना काही आवडू शकतं. म्हणजे मी जरा वाचतो तेव्हा मला समजलं की एकदा आहे ना, क्रिस्टोफर कोलंबस जो होता, तो एका रिसर्च करायला गेलेला. त्याला ऑब्व्हियसली त्या इंडिया पाहिजे होता. तो जेव्हा फिरत होता तेव्हा तो एका आयलंडवर वगैरे गेला, एका जागेवर गेला तो. आणि मी इथे चुकू शकतो पण मी वरून वाचलंय थोडं, की तो एका कंट्रीमध्ये गेला आणि तिथे त्यांनी बघितलं की तिथे ह्युमन कॅनिबलिझम रिच्युअल होता त्यांचं, की ते लोक ट्रूपमध्ये जमायचे. तिथला जो ट्राईब होता, जे ट्राईबमध्ये जंगलात राहणारी लोक असतात ना, ते होते. तर ते लोकांचं एक रिच्युअल होतं की ते लोक रिच्युअलमध्ये जायचं आणि ह्युमन मीट कन्झ्युम करायचे, तसं होतं. आणि जेव्हा तो परत स्पेनला आला आणि तेव्हा त्यांच्या क्वीनला जेव्हा क्रिस्टोफर कोलंबसनी सांगितलं की हे मी ह्या ठिकाणी गेलेलो आणि तिथे हे झालं, त्यांच्यासाठी एक टॅबू झाला. त्यांच्यासाठी बोललं की हे काय आहे. म्हणजे ते लोक शॉक झाले की कोण माणूस एका माणसाला कसं खाऊ शकतो. तेव्हा तसं आलं. आणि मग तेव्हा त्या क्वीननी सांगितलं की जोही कोण हे खाईल असं ह्युमन, त्याला जेलमध्ये टाकण्यात, त्याला मारून टाकण्यात येईल असं. आणि तेव्हापासून हा वर्ड पॉप्युलर झाला. म्हणजे त्यांनी हा वर्ड दिलेला असं काहीतरी आहे. पण ते पण एक गोष्ट आहे ना, आय गेस आपण प्राण्यांमध्ये जरी बघायला गेलो, तू जर क्रोकोडाईल घेशील किंवा पिराना घेशील, ते पण काइंड ऑफ कॅनिबल असतात ना. जर त्यांना खायला नाही भेटलं, ते लोक स्वतःच्या स्पीशीजला खातात. जर बघायला गेलं तर क्रोकोडाईल पण सर्वात जुना प्री हिस्टॉरिक ॲनिमल येतो ना. तो सर्वाइव्ह करू शकला कारण त्याने स्वतःला खाल्ला नाही. क्रोकोडाईलमध्ये कसं असतं, समज त्या लोकांना जर वर्षानुवर्ष खायला नाही भेटत आहे, तर ती लोक त्यांच्यातला जो वीक आहे त्याला खाऊन टाकतात. तर ॲनिमल्समध्ये आहे, तर देयर इज अ पॉसिबिलिटी. पण एक फरक तेच आहे ना, की आपण ॲनिमलपेक्षा वेगळं काय, तर आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे ब्रेन आहे. पण शेवटी तेच झालं ना, एकदम एक्स्ट्रीम लेवलवरती समज कोण गेला, त्याचं डोकं फिरलंच आहे. मग त्याच्यासाठी एक मूवी आहे राजकुमार रावची, ट्रॅप्ड मूवी पाहिली आहे. ट्रॅप्ड, तो एका जाऊन म्हणजे तो एका अटकतो एका घरात अटकतो आणि तिथे तो 6-7 महिने बाहेर नाही पडत. तर तो आधी सुरुवातीला त्याकडे जेवण असतं, मग त्यानंतर कबुतर मारतो, उंदीर मारतो आणि ते खाऊन बाहेर पडतो. मस्त मूवी आहे. इन द एंड ह्युमन सर्वायवल आहे, पण स्वतःच्या शॉक साठी खाणं हे वेगळं आहे, चुकीचं आहे. एक मूवी आहे, मी नाव विसरलो, आय गेस एनार्की की काहीतरी आहे. त्याच्यात त्या लोकांनी प्रॉपर दाखवलंय. त्याच्यात ती लोक आय गेस 7 की 8 वर्षांनी एकदा ते जी स्पेसिफिक जागा आहे, गाव दाखवलंय, तिकडे लोक आहेत ना व्हिजिट करत असतात, फॉरेनर्स. आणि नॉर्मल वर्षी काय प्रॉब्लेम नसतो, बट 1 वर्ष असताना जेव्हा तिकडे फॉरेनर येणार, किती पण फॉरेनर आले, समज त्या स्पेसिफिक गावात 15 फॉरेनर आले, त्या 15च्या 15 फॉरेनरला ही लोक खाऊन टाकणार. आणि एक जी मुलगी असणार त्याच्यातली, तिला त्यांच्या ट्राईबमध्ये जॉईन करायला लावणार. असं बाकीचे कुठचे वर्ष तिला खाणार नाही. असं आहे. तर हे मूवीचं नाव आहे की एनार्की काहीतरी आहे, मी पाठवीन, अटॅच करतो.